ब्लाऊज शिवताना ना ताईंनो आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे असतात. आता इथे बघा तुम्हाला मी कटोरी जोडून दाखवणार आहे आणि कटोरीनेही मी कशी जोडायची ते तुम्हाला मी सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. याच्यावरती मी तुम्हाला मोठा पण व्हिडिओ बनवून टाकेल, पण मग आता सध्या आहे ना वेळ नाही ना ताईंनो, त्याच्यामुळे आहे ना दिवाळीची साफसफाई वगैरे सगळ्या गोष्टी. आता इथे बघा, हे बघा आता तुम्हाला मी कटोरी जोडून दाखवते. आता ही कटोरी रॉंग आहे. या पद्धतीने तुम्ही कटोरी जोडाल ना तर तुमची कटोरी कधीच बरोबर बसणार नाही. बघा खालचा जो पार्ट आहे ना त्याच्यावरती कटोरी उलटी ठेवून घेतलेली आहे, बघू शकता ह्या पद्धतीने, आणि खालचा आणि वरचा पार्ट सारखाच ठेवलेला आहे. आता मी शिलाई मारून दाखवते. हे बघा आता शिलाई मारून दाखवलेली आहे. आता ती तुम्हाला सरळ करून दाखवते. आपण खालचा पार्ट काय केला, त्याच्यावरती कटोरी उलटी ठेवली आणि शिलाई मारली. तर इथे बघू शकता कटोरीचा भाग आहे ना, जी कटोरी आहे ती थोडीशी खाली आलेली आहे आणि जो पार्ट आहे तो वरती गेलेला आहे आणि इथे पण कटोरी आपली वाढलेली आहे. या पद्धतीने कधीच कटोरी जोडायची नाही. तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगते. आता हे बघा, आता चला इथे ना ब्लाऊज आपल्याला शिवताना खूप काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आता इथे बघा दुसरी कटोरी घेते मी आणि इथे बघा जो पार्ट आहे तो खाली ठेवलेला आहे आणि इथे बघा ही कटोरी आहे समजा. आता नेहमी आपल्याला कटोरी जोडताना ना हा कटोरीचा भाग आहे ना तो अर्धा इंच किंवा पाव इंच खालचा जो पार्ट आहे त्याच्यापेक्षा वरती ठेवायचा आहे. हे बघा आता इथे बघा खाली आहे साईड पार्ट म्हणतो त्याला आपण तो, आणि इथे बघा कटोरी ह्या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. हे बघा जिथे मी मार्किंग केली आहे ना तिथून आपल्याला कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे आपला गळा पण खूप छान गोल येतो आणि आपली ना म्हणजे गळा पण असा खाली जात नाही. बघा कटोरीचा भाग नेहमी खालच्या पार्टपेक्षा अर्धा इंच वरती ठेवला तरी चालेल. हे बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही. हे बघा इथे पण आहे ना अगदी एकच लाईन इतका कपडा वरती झालेला आहे, तो आपण कट करू शकतो आणि गळ्याचा आकार खूप छान असा गोल येतो. आणि इथे बघा अजिबात कटोरी आपली वाढत नाही. इथे पाव इंचानीच वाढायला पाहिजे, जास्त पण नको वाढायला कटोरी खालच्या साईडला. आणि आपल्याला ह्या पद्धतीने नेहमी कटोरी जोडायची असते. तुम्ही करून बघा. हे बघा खालचा आणि वरचा पार्ट आहे ना तो एकदम परफेक्ट ठेवून बघा आणि त्याच्यानंतर तो कसा येतो. आणि दुसऱ्यांदा काय करा, नेहमी ना कटोरी अर्धा इंचानी थोडीशी वरती कपडा जास्त सोडून जोडा. कोणती चांगली येते ते बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की नाही आपली कोणती बरोबर आली, कोणती चुकलेली आहे. हे बघा ही चुकीची आहे, अशी कटोरी कधी जोडायची नाही, ही बरोबर आहे. या पद्धतीने नेहमी अर्धा इंच कपडा कटोरीचा जास्त ठेवून जोडायची आहे, बघू शकता.